नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग आपला खूप दिवसानंतर येत आहे. तर मी शेतात आहे, म्हणजे शेतातलाच ब्लॉग नसणार आहे. तर पाऊस चालूच आहे आणि दिवाळीपर्यंत पाऊस चालूच होता. तर शेतातलं काय भात आपण कापलेला नाही आणि आता दिवाळी झाल्यानंतर पण पाऊस पडतो. तर भात सगळं पिकून आणि पडलेलं आहे. तर चला मी तुम्हाला आमच्या शेतातलं दाखवते भात कसं झालं आहे ते. हे बघा, हे आमचं एका म्हणजे खाचरातलं भात कसं सगळं पडलेलं आहे आणि हा इकडे पाणी आहे. आणि हे भात अगोदरच झालं दिवाळीच्या अगोदर, पण पाऊस चालूच असल्यामुळे आम्हाला काय कापायला जमलं नाही. तर पडून सगळं नासूस झालं आहे, सगळं कुजलं आहे आणि पुन्हा भात त्याचं तयार झालेलं आहे. तर हे बघा, हिरवं हिरवं दिसते ना, हे पुन्हा झालेलं आहे. आणि जे झालेलं ते सगळं गेलं पाण्यामध्ये सगळं. आणि तसंच हे बघा, ह्या शेतामध्ये पण तसंच आहे. बघू शकता तुम्ही किती म्हणजे खराब भात झाले. आता हे नाही कापता येणार, नाही तसंच टाकता येणार. तर कसं हे कापायचं तरी कसं काय समजत नाही. बघा, पूर्ण खाचर आमचं गेलं तसंच आहे. आणि हे एकच नाही तर सगळे तसेच झालेले आहेत. तर कसं कापायचं आणि काय ते पण जमत नाही. हे बघा, हे पण आज तसंच आहे. म्हणजे थोडं ऊन पडलेलं तर हे कापलेलं भात, पण काय सगळं पावसामुळे सगळे खराब झालं. बघा, तर सगळीकडे म्हणजे असं झालंय. हे बघा, याला मोड पण आलेले आहेत हे पावसात. तर सगळं भात खराब झालं, सगळं खाचरामधलं भात खराब झालेलं आहे. इथे पण सगळं. तर यावर्षी शेतामध्ये काहीच भात झालेलं नाही, म्हणजे काहीच भेटणार नाही. सगळे खाचर खराब झालेले आणि सगळं पावसाने वाट लावून टाकलं अक्षरशः सगळ्या शेतकऱ्यांची. चला बघूया.